मंडळी, कसे आहात? मी आहे नीता, नीता फॅमिली ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज माझा बर्थडे आहे. ॲक्च्युली बर्थडेचा ब्लॉग करायचा नव्हता, पण दुपारी संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेट झाला, त्याच्यामुळे हा ब्लॉग केला. आणि अचानक दुपारी सगळं सेलिब्रेट झाला, तर तो ब्लॉग शूट केला. म्हणून मी आता एंट्री देते. दुपारी मी आमच्या गणपती बाप्पाचं आगमन होता, तर आगमन लेट झाला. बाप्पाच लेट आले. जे 10ला 11ला बाप्पा येतात ते आले जवळजवळ काहीतरी रात्री संध्याकाळी 6:30-7:30 वाजता आले. त्याच्यामुळे सगळं लेट झालं आणि मग त्याच्यामध्ये आम्ही बर्थडे करून घेतला. तर आता आम्ही निघालेले हॉटेलमध्ये. कृपा आहे, कृपा पप्पा पण गेले, पप्पा गणपती बाप्पाला गेले. तर पप्पा आणि आज्ञा गणपती बाप्पा बघायला गेले. पण दुपारी आम्ही बर्थडे कसं सेलिब्रेट केलंय, संध्याकाळी आम्ही बर्थडे कसं सेलिब्रेट केलंय, तर ते आधी दाखवते. आणि बर्थडे आणि आता आम्ही चाललोय हॉटेलमध्ये. तर चला आता आम्ही हॉटेलमध्ये चला, तुम्ही पण चला आमच्या सोबत. चला चला. हॅपी बर्थडे टू यू. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी हाय कृपा, नीता फॅमिली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे माझ्या आईचा बर्थडे आणि मिनी माझ्या बहिणीने आत्याने आणि पप्पानी हे सगळं डेकोरेशन केलं आहे माझ्या आईच्या बर्थडेसाठी. मी केक बनवलं, तेवढं मी डेकोरेशन करून मोकळं झाले. मला केक ना फक्त क्रीमच लावत होते आई, तेव्हा आम्ही जेवढं पटपट डेकोरेशन धबाधब केलं तिथे. धबाधब पुढच्या वेळी कपडे धुत होते. धबाधब मस्त मस्त छान केलं. मी की छोटी आहे का असं बर्थडे करायला? आज दोन आनंदाचे दिवस आहे, कारण की आज आईचा बर्थडे आहे आणि आज मोठा बाप्पा येणार आहे आणि पुढच्या बर्थडेला येणार आहे आमचा बाप्पा. यांनी इकडे काहीतरी केलं, मला माहितीच होतं, म्हणून मला सांगत होते येऊ नको मला वाटलं काहीतरी साफसफाई करत होतं. यांचा उद्योग चालू होता इकडे सेलिब्रेशनचा. आणि आता आई जाईल मोठ्या अंगणामध्ये. नंतर आम्ही केक कापू, नंतर आम्ही रात्री जाऊ हॉटेलमध्ये खायला. कसं हॉटेलमध्ये जाते? मी बनवते ना काहीतरी. का ग? का? पण मी पण चांगलं बनवते ना घरी. का? आईचा बर्थडे आईला काय त्रास नाही द्यायचा, म्हणून बाहेर जायचं जेवायला. तू कर ना जेवण. स्पेशल गिफ्ट आणलाय आणि मी स्वतःच्या पैशाने आणलाय. 1 रुपया मी पप्पाने दिलाय. अरे काय एवढं आणलं? अरे वा, थँक्यू माय गुड गर्ल. आता आई ओपन करेल सरप्राईज गिफ्ट. बघू आईला आवडतो का नाही. मस्त. कृपाचा अक्षर छान आहे बघा आमचा. बघा असं कृपाने काय आमच्यापेक्षा पप्पा आणि माझ्यापेक्षा पण कृपाचा अक्षर आमचा खूप छान आहे. काय फॉर माय वंडरफुल मॉम, आय एम सो लकी टू हॅव अ मदर लाईक यू. हॅपी बर्थडे, विशिंग यू लव अँड हॅपीनेस इन युअर लाईफ फ्रॉम कृपा. बघू आता आईला गिफ्ट आवडतो का नाही. मला असं वाटतं आईला आणलं इम्पॉर्टंट. अरे वा, मस्त मस्त कामाची वस्तू आणली. वेट मशीन खराब झाली माझी. किचन स्केल होते ना. आणि आई आणलं स्वतःचे पैसे आणले. पप्पाने स्वतःचे पैसे आणले. बाबा पप्पाकडनं पैसे नाही घेतले, स्वतःचे पैसे. म्हणजे आईला गरजेची वस्तू आणली तिने. मग तेच ना. बाकी ज्वेलरीज वगैरे, मेकअपचं सामान, कपडे खूप आहेत माझ्याकडं. आणि हे मी आता तुम्हें मिला मुझे गिफ्ट, मुझे कुछ भी मिलता है ना तो वो मुझे बहुत अच्छा लगता है. आणि आज कोणत्या बेटीकडे मिळाय गिफ्ट. अरे बाबा मस्त. आता केक वजन करायचं. केक वजन करू आपण. किती किलोचा केक झाल्याने दाखवीन तुम्हाला. आता आईने सेलिब्रेशन आणलेलं आहे आज्ञाने आमच्या. मग कोण खाणार? मी एकटी खाणार ना. द्यायचं नाही कोणाला, तूच खायचं फक्त. एकटी खाणार, देणार नाही कोणाला. माझा बर्थडेच आहे ना. थँक्यू माय स्वीट गर्ल. थँक्यू माय छोनू. स्वीट गर्ल का स्वीट.
नीट सांग ना पोच कशी द्यायची. हाट हाट असतो. आला हाट. आता सांग कसं करायचं. अजून झाला असं कसं 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 असं. हा ठीक आहे. काढते ती फोटो. ते काय तुमचे फोटोच काढते. बघा तुम्हाला एरियातले गणपती सार्वजनिक गणपती बाप्पाचे आगमन होत आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे गणपती बाप्पाचं आगमन. तर की बाप्पा आतमध्ये चाललेत आणि हा बघू शकता इकडे मस्त बॅनर लावले. आता आम्ही ते निघतोय रेस्टॉरंटमध्ये जायला. बाबा ऑर्डर दे. आज्ञा ऑर्डर देते. तर आता आम्ही झालेलो आहोत एका रेस्टॉरंटमध्ये कॅफे हाऊसमध्ये जिथे चायनीज खूप चांगला मिळतो. मागच्या वेळी आमच्या ॲनिव्हर्सरीला झालेलं तर आवडले आम्हाला. टेस्ट खूप चांगली टेस्ट होती. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं यावेळी ठाण्याला पण त्या गणपती पण 4-5 दिवसावर आले आणि घरात साफसफाई पण आहे. बाप्पांच्याकडे सार्वजनिक बाप्पाचं आगमन होते या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे ठाण्याचा आम्ही कॅन्सल केला. पहिली डिश आलेली आहे पनीर चिल्ली आहे ना. पनीर चिल्ली आहे आणि ड्राय मंचुरियन आहे. माझी फेवरेट पनीर चिल्ली आहे आणि आज्ञाचं आणि कृपाचं फेवरेट मंचुरियन आहे आणि पनीर चिल्ली मला आवडते. तुला काय आवडतो? मंचुरियन तिला आवडतो. कसं आहे बघ. शेजवान नूडल्स आणि कुठले हक्का नूडल्स आहेत का? नूडल्स घेतलेत हक्का नूडल्स. तुझं मंचुरियन राईस येत नाहीये कधीपासून. पप्पा बोलतात कढई घेऊन येतं. राईस ट्रिपल राईस आहे. सगळं व्हेज आहे नॉन व्हेज नाही. व्हेज हॉटेल आहे नाही. श्रावण महिन्यात सगळं मी इकडे येतो. व्हेज खायचं असेल तेव्हा. तुम्ही ते खाते. हा तिखट असेल. हा आहे मंचुरियन फ्राय राईस
तो ट्रिपल राईस होता आणि हा फ्राय राईस आहे. पण चायनीज ॲक्च्युली चायनीज खाल्ला मी जेवण म्हणजे काय की श्रावण महिन्यात चायनीज खायलाच मजा येते. थोडा फील होतो की आम्ही नॉनव्हेज खाल्लं आहे. हां तुम्ही दुसरं काय खाल्लं तर काय फील होत नाही. हां एकदा डील होतो. आईच्या बर्थडेच्या नंतर माझा बर्थडे आणि आता मी पण तुम्हाला पार्टी देईन ढाब्यामध्ये डायरेक्ट ढाब्यावर. ओके असे गल्ल्यात किती पैसे आहेत तुझ्या? आता कसं वाटलं जेवण? आज्ञा आईस्क्रीम खाणार आहे. आज्ञाने काहीच खाल्लं नाही. आज्ञाला सगळं तिखट लागतो आहे ना बाबू. आम्ही आले आईस्क्रीम खायला. ते ज्यूस सेंटर आहे मोठा भुईवंडीतला संतोष ज्यूस सेंटर म्हणून. तर इथे कुल्फी खूप छान मिळते. ज्यूस सेंटर ॲक्च्युली पण इथे आता कुल्फी पण खूप छान मिळते. तिथं कुल्फी खातो आहे आणि त्याच्यानंतर मग घरी निघतो आहे. केशर पिस्ता ते ज्यूसला आम्ही ज्यूस प्यायला येतो कधी कधी इथे आणि कधी कधी कुल्फी खायला येतो है ना. आज्ञा बघ दमली बघू तू दमलीस का? आईस्क्रीम पाहिजे ना तुला? हा केशर पिस्ता आहे, चॉकलेट आहे आणि बटरस्कॉच आहे. कृपाची आईस्क्रीम आली नाही म्हणून कृपा चिडली. इनी मागवली म्हणून इनी परत मागवली आहे ना. धर खाओ मजा करो. आई का बर्थडे है ना. आई का बर्थडे मजा आली आत्या. पार्टी किती होती? भारी पार्टी होती. इकडे आमचा बर्थडे संपलाय. खाऊन पिऊन आईस्क्रीम वगैरे खाऊन मोकळे झालेत है ना. मस्त होती मजा आली. तर चला आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.